नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. काल धीरज परदेशी या 24 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर आता अहिल्यानगर शहरामध्ये धीरज परदेशी हल्ल्या प्रकरणाने संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय. माझा नवरा मला परत आणून द्या, नाहीतर मीही जीवाचं बरं वाईट करून घेईल, असं धीरज परदेशीच्या पत्नीने पोलीस ठाण्यातच हंबरडा फोडला. 24 तास उलटूनही आरोपी मोकाट असल्यामुळे समस्त राजपूत समाजसेवा संस्था अहिल्यानगर यांच्या मार्फत सकल राजपूत समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. धीरज परदेशी याच्यावर झालेल्या अमानुष जीव घेण्या हल्ल्याचा यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. हल्ल्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी संतप्त भूमिका समाज बांधवांनी घेतली. धीरज परदेशी रुग्णालयात जीवन मृत्यूशी झुंज देत असताना दुसरीकडे आरोपी मात्र मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान आपण पाहू शकता, माझ्या मागे मोठ्या प्रमाणात राजपूत समाज एकवटलेला आहे आणि त्यांनी पोलीस प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलेला आहे आणि धीरजच्या पत्नीने अक्षरशः हंबरडा फोडलेला आहे. माझा नवरा मला परत आणून द्या म्हणून अंगावर शहारा फोडणारा हा क्षण खरंच अतिशय धक्कादायक आहे. अजून सापडलेले नाही, कसं शक्य आहे? जशी माझ्या पोराला सजा दिली ना तशीच त्यांना सुद्धा सजा द्यायची तर सोडणार नाही आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सगळे आरोपी सगळे जागेवर पाहिजे, ते पण आमच्या समोर पाहिजे, तरच आम्ही आम्ही हातात घेणार. आम्ही तोपर्यंत मुलाला लावून पण देणार नाही आणि नेणार पण नाही, नेऊन पण देणार नाही. पहिले सगळे आरोपी पाहिजेत आणि ते पण आमच्या समोर पाहिजे. काय केलं एवढा वेळ? काय किती बाकीचे आरोपी? 3 आरोपी फक्त. मला माझ्या नवऱ्याचे आरोपी पुढच्या 12 घंट्यात जिवंत पाहिजे. माझ्या नवऱ्याला जसं लागलंय तसं त्यांचे नरडे चिरलेच पाहिजे. त्याशिवाय माझ्या नवऱ्याला मी हातात घेणार नाही. तुम्ही मला फसवलंय, तुम्ही सगळ्यांनी फसवलंय, फक्त सांगितलंय हॉस्पिटलमध्ये आहे, रिकव्हर होईल म्हणून. खोटं बोलण्याच्या विचाराने खोटं बोलले. मला जीव घ्यायचाच होता, मला जीव घ्यायचा ना, जीव घेऊन मोकळे झालेत आता. आम्हाला बी त्यांचा जीव घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला बी जीव घ्यायचा त्यांचा. जे बोलली ना ते एकदम बरोबर आहे. तिच्या आधी तुम्हाला कोणालाच काही माहित नाहीये. फक्त तुम्ही आता तुमची शांतता ठेवा. तुम्हाला आरोपी 4 पाहिजे, 4 आरोपी तुम्हाला पुढच्या 12 घंट्यात 100% मिळणार नाही. पण तुम्ही मॅडम 12 तास होऊन गेले. किती टाइम झाला आमच्या मुलाला मारून? 24 तास उलटून गेले साहेब, 24 तास उलटून गेले, अजून आरोपी नाही. काय करायचं आम्ही? सांगा ना. 22 वर्षाच्या मुलाला इतका घाण पद्धतीने मारून राहिले. माझ्या नवऱ्याची काही चुकी नव्हती. माझ्या नवऱ्याचे आरोपी मला इथं जिवंत पाहिजे. माझ्या नवऱ्याला दांडक्याने नाही. आरोपी आमच्या ताब्यात पाहिजे. माझ्या नवऱ्याला कशा पद्धतीनं बेशुद्ध केलंय त्याच पद्धतीने सगळे आरोपी मला दिसले पाहिजे. कुत्र्याची चावला देते. माझ्या नवऱ्याला न्याय नाही मिळाला. मी पण माझ्या जीवाचा बरं वाईट करून घेणार आहे. माझ्या नवऱ्याला मला न्याय पाहिजे. फसवलंय सगळ्यांनी, फक्त फसवलंय. प्लॅनिंग करून मारलंय सर, प्लॅनिंग करून. एवढं छोटं प्लॅनिंग नाही. 6 माणसं मारायला, 6 काय करायचं आम्ही? काय करायचं? पण असतो काय? माझ्या पोराला धोक्याने मारले, धोक्याने. मॅडम एकुलती एक मुलगा आहे.
साहेब आता आमची आहे ना बरं का हे सगळे आमचे समाज बांधव आणि यांचे परिवारातर्फे आमची आपल्याला एवढीच विनंती आहे की हे जे निंदनीय प्रकारे घडलेलं आहे, जे आमच्या समाजाच्या समाज बांधवाला जे इजा झालेली आहे तो आता मुक्तशी झुंज देत आहे, या बाबतीत आपण जे काही असेल आमचे सर्व राजपूत समाजाच्या वतीने एवढंच आमची मागणी आहे की तुम्ही आहे ते फास्ट ट्रॅकमध्ये या विषयाचं कठोर तपास मार्गी लावा कारवाई आणि कठोर त्यांच्यावरती कठोरून कठोर कारवाई करावी. फाशीच झाली पाहिजे. त्यांच्या घरावर असे नाव राहिले म्हणजे यांना जगण्याचा अधिकार नाहीये. बोल भैया उनको थोड़ा ठंडा करो बोल दो साहब आए बोलना साहेब आलेले शांततेने जरा सरकारी कर्मचारी हात खाल्ला करताय म्हणल्यावर बाकीचं करतात काय? माझा भाऊ गेले तर काय झालं त्याचं? 2 मिनिटं भैया 1 मिनिट शांत थांबा. चुकीला तर माझ्या नवऱ्याला व्यवस्थित बोल बाई व्यवस्थित बोल रडून नको बोलू. ताई नेमकी तुमची पोलीस प्रशासनाकडे आता काय मागणी आहे? माझ्या मुलाला ना जसं मारलंय ना तसं आरोपीला हजर केले पाहिजे. मी तर माझ्या मुलाला हात सुद्धा नाही लावणार. आमच्या समोर आरोपीला हजर केलं पाहिजे त्यांनी. आणि शिक्षा तसं मारलंय ना तशीच शिक्षा माझ्या पोराला मारलंय तशी त्यांना बी शिक्षा झाली पाहिजे. तर माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही. माझी एवढं हात बी नाही लावणार. माझी एवढीच विनंती आहे. हा, तुम्ही काय सांगाल? आरोपींना फाशी नाही मिळाली तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करणार. तेवढंच फायनल लास्ट माझं वाक्य असणार प्रशासनाला पण आणि कोर्टाला पण. माझ्या नवऱ्याची चुकी नसताना माझा नवरा मला सोडून गेला. बुलडोजर कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या एरियात हे सगळं झाले त्या एरियातल्या लोकांना सुद्धा इतकाच त्रास झाला पाहिजे. आणि जेवढे आरोपी आहेत ते सगळ्यांना फाशी झाली पाहिजे. नाही फाशी झाली तर माझ्या जीवाचं बरं वाईट होणार.